साहेब। सो हे गाइस, चला नमस्ते, केम छो, कसं काय? तर राम राम मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौर वाटेल रोहित भट तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन आलोय। तर मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल, म्हणजे द वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। तर त्याच निमित्ताने आज आपण चाललो ब्लॉग बनवायला, डोंबिवलीतला उत्साह जल्लोष दाखवायला। ॲक्च्युली दरवर्षी माझी इच्छा असते दाखवण्याची आणि ब्लॉग बनवण्याची, बट माझ्या घरी पण थोडा फंक्शन असतो। मी पण जय भीम, मी पण बुद्धिस्ट आहे, तर तुम्हाला मानाचा जय भीम। तर त्यामुळे मला जायला मिळत नाही घरात कार्यक्रम असल्यामुळे, बट यावर्षी थोडासा वेळात वेळ काढून मी चाललो आहे आणि आपल्यासोबत आहे नेहमी रोहित भट। तर तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन की डोंबिवलीत कुठे कुठे हा जल्लोष आहे, तो एक छोटीसा प्रयत्न आहे माझा। तर चला जाऊया, आपली गाडी काढू आणि फटाफट त्या लोकेशनवर जाऊ। त्या लोकेशनवरती काय प्रोग्राम आहे, काय जल्लोष आहे, तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढे बघतच राहा तुम्ही काय भारी असेल आज जल्लोष। तर चलो जाएंगे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आहे घरातला जल्लोष दाखवतो। घरात ॲक्च्युली खूप म्हणजे आपण सगळ्यांना इन्व्हाइट करतो, सगळेजण येत चालले, त्यामुळे थोडं दिवसात घरातला जल्लोष दाखवतो आणि जाऊया बाहेर, सगळा बाहेरचा जल्लोष दाखवायला। तर गाईज, आपण फायनली निघालोय। आपण नेहमीप्रमाणे आपला रोहित भट गाडी ड्राईव्ह करतोय आणि मी कॅमेरा होल्ड करतोय। तर आपण ज्या प्लेसवर जाणार तो प्लेस आहे डोंबिवली वेस्टला, गरिबाच्या वाड्यात। जो गरिबाच्या वाड्याचा लास्ट रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी पण खूप मोठा जल्लोष असतो। तर तो आपण सगळ्यात पहिला जल्लोष कॅचअप करू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्लेसवर जाऊ। तर चला त्या प्लेसवरती पोहोचूया। बाय। बघत राहा ना आपला व्हिडिओ, बघायलाच पाहिजे, पूर्ण बघत राहा। झाली पण त्यांनी तो सूर पकडला आहे। तर त्या मुलींसाठी आमच्या परिवर्तन प्रतिष्ठान मंडळाकडून जे आमचे सभासद आहेत अंकुश देंडे साहेब, त्यांच्याकडनं छोटीशी दक्षिणा आहे, देणगी आहे। तसेच रमा लक्ष्मण कोकाटे यांच्याकडून ह्या गाण्यासाठी रमाईच्या काळजात सर्र झाले। आता किती वर्ष पती नजरेआड राहील ठाऊक नाही। दिवस जवळ आला, भाऊच्या धक्क्यावर व्हाईसरॉय नावाची बोट या महामानवाच्या स्वागताला उभी होती। रमाई एका बाजूला वराळे मास्तरांसोबत बाबासाहेबांना निरोप द्यायला आलेली होती। प्रचंड गर्दीतून अनुयायांच्या फुलांचा वर्षाव होत असताना प्रचंड गर्दीतून बाबासाहेब मार्गक्रमण करीत भाऊच्या धक्क्यावरून त्या बोटीकडे गेले। बोटीत बसताना एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या माय माऊली रमाईकडे बाबासाहेबांनी कटाक्ष टाकला आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। बाबासाहेब अनुयायांमधून मार्गक्रमण करत असताना प्रचंड जयघोष होत होता, बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या घोषणा, गगनभेदी घोषणा रमाई ऐकत होती आणि रमाईचे कान तृप्त होत होते। माझ्या साहेबांच्या पाठीमागे इतकी लोक आहेत। रमाई एका कोपऱ्यात उभी। बाबासाहेब लंडनला पोहोचले। बाबासाहेब लंडनला पोहोचल्यानंतर रमाईला पत्र लिहितात बाबासाहेब आणि पत्रात सांगतात, प्रिय रामू, प्रिय रामू, तुझ्या दुःखाचे अश्रू मी माझ्या ओंजळीत घेऊन आलोय रामू। तुला सोडून येताना हृदय पिळवटून येत होतं रामू, पण काय करू रामू, या वणव्यातून चालण्याची मी प्रतिज्ञा केली आहे रामू। या देशाला, या समाजाला दिशा द्यायची आहे रामू। तुला सोडून येताना हृदय पिळवटून निघत होतं रामू। महामानव बाबासाहेबांचं पत्र मातोश्री रमाईच्या हातामध्ये आलं। माझ्या माय माऊलीनं रमाईनं ते पत्र पाहिलं आणि वाचलं। बाबासाहेबांना पुन्हा पत्र लिहिलं आणि म्हणाली, माय माझी माऊली रमाई। रमाई बाबासाहेबांना पत्रात म्हणते, प्रिय साहेब, प्रिय साहेब, इकडची काळजी नसावी। तुम्ही खूप शिका, खूप मोठं झालेलं मला पाहायचं आहे साहेब। आपला संसार चिमण्या कावळ्यांचा नाही साहेब, आपला संसार चिमण्या कावळ्यांचा नाही साहेब। तुम्ही खूप मोठं व्हा, मला तुम्हाला मोठं झालेलं पाहायचं आहे। संसाराचा गाडा एक बाजूला रमाई हाकत होती, तर दुसऱ्या बाजूला अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याचं सामर्थ्य, शिक्षणाचं सामर्थ्य माझा बाप
बाबासाहेब मिळवत होते. दिवस पालटत होते. एक दिवस अचानक गंगाधर आजारी पडला. तर हॅलो गाईज, आता आपण चाललोय मोठ्या गावात. डोंबिवली वेस्टला मोठा गाव आहे, त्याच ठिकाणी चाललोय. तो पटरीच्या त्या साईडला आहे. तिकडे पण खूप मोठा जल्लोष असतो. तर आपण आता त्याच ठिकाणी जाऊया. तर तिकडे जर फाटक नाही लागला तर आपण लवकर बघू. जर फाटक लागला तर खूप लेट होईल, कारण आता मोठ्या गावातून त्या साईडून खाडीच्या वरतून एक ब्रिज झाला आहे मानकुली. त्याचा बघा ब्लॉग बनवला आहे मी. तर त्याच्यामुळे तिकडे खूप ट्रॅफिक असते. तो ब्रिज थोडा चालू झाला आहे म्हणून. तर बघूया ट्रॅफिक भेटते का आपल्याला. आणि फायनली मित्रांनो ट्रॅफिक भेटली. आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं, आम्ही आल्या आल्या हा बघा तुम्हाला दिसत असेल गेट ओपन झालं आहे. आम्हाला वाटलं आता इथे थांबायला लागेल की काय. चला ही पटरी पार करून आपण जाऊया, मोठ्या गावात प्रवेश करूया. तर मित्रांनो आता आपण मोठ्या गावात बरोबर ब्रिजच्या खाली. तर मित्रांनो इकडे पूर्ण खाली दिसत होता प्लेस, कारण इकडे जास्त पब्लिक नव्हती. बट इकडे थोडं विचारलं की सगळी पब्लिक गेली कुठे, तर त्यांनी मला सांगितलं की इथून एक रॅली जाणार आहे. रॅली गेली आहे, म्हणजे इथून एक रॅली गेली, ती जाणार होती आय थिंक सम्राटची इथे, आणि सम्राटची इथून दीनदयाळ रोडला जॉईन होणार होती. तर आता आपण त्याच प्लेसवरती चाललो आहे. तर बघूया ती रॅली तिकडेच गेली आहे का, आपल्याला पण कळेलच. आता आपण तिकडेच चाललो आहे. तर चला जाऊया. ब्लॉग बघताय ना, बघा जर आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा. तर मित्रांनो आता आपण चाललोय सम्राट चौकातून दीनदयाळ रोडवरून. तीच मिरवणूक तुम्हाला दाखवायला आणि मी स्वतः बघायला. तर तिकडेच चाललोय आता. तर चला नेक्स्ट स्टेशनवर जाऊया. तुम्हाला असं वाटायला खूप फास्ट बनवतोय, बट काय करू मित्रांनो, मला सगळे प्लेस सगळे ठिकाण मला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. तर तुम्ही आपला ब्लॉग बघताय ना, बघतच राहा. जय भीम. भारतरत्न बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अजून जोरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा. राजर्षी शाहू महाराजांचा. अण्णाभाऊ साठेंचा. आपण चाललो डोंबिवली स्टेशनला. डोंबिवली स्टेशनला पण एक जल्लोष असतो, तो जल्लोष दाखवून तसंच आपण ठाकुर्लीच्या ब्रिजनी जाणार आहोत पुढच्या दिशेला. तर चला आपण आता तिकडे जाऊया पहिले. डोंबिवली स्टेशनला तुम्हाला दाखवलं एक छोटासा जल्लोष होता. माझ्या मागे पण बघत असाल इकडे डोंबिवली स्टेशनच्या या साईडला दुसऱ्या साईडला म्हणजे कोपरा जल्लोष आहे.
तर आम्हाला थोडं लेट झालं त्या प्लेसवर पोहोचायला, म्हणून तिकडचा जल्लोष थोडा कमी झाला. आता आपण चाललोय कोपरला. कोपरचा जो ब्रिज आहे त्याच्या समोरच एक कोपरला रोड जातो सिद्धार्थनगरच्या इथे. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. तर चला जाऊया. तिकडे पण जल्लोष असतो, रात्री 12 वाजता पण असतो आणि दुसऱ्या दिवशी पण असतो. तर आता जाऊच तिकडे लगेचच. मित्रांनो आता आपण चाललोय दुसऱ्या लोकेशनला. जो लोकेशन आहे डोंबिवली वेस्टलाच, बट ठाकुर्लीचा जो ब्रिज झालाय नवीन ना, त्या ब्रिजच्या बरोबर खालच्या साईडलाच येतो. आता आपण तिकडे जाऊया. तिकडे पण रेल्वे ग्राउंड आय थिंक म्हणतात तिकडे, त्या म्हणजे रेल्वे ग्राउंड म्हणतात त्या विभागाला. तर आपण त्याच आता चाललोय रेल्वे ग्राउंड इथे. तर चला जाऊया तिकडे पण एक छोटासा जल्लोष दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो असं वाटतं इकडचा कार्यक्रम थोडा आटपला आहे, कारण सगळे पब्लिक त्या साईडला जेवायला गेलेत आणि त्या साईडला परत वाजवणार आहेत. आय थिंक ते वाजवायची तयारी चालू आहे. हो गाईज, आता आपण चाललोय डोंबिवली ईस्टला. वेस्टचं ऑलमोस्ट तुम्हाला दाखवून जायला आहे आणि कुठे जर असतील अजून जयंत्या अजून जल्लोष तर सॉरी, कारण मला पण माहीत नाही तिकडे आहे म्हणून ते मला कॅप्चर करायला भेटलं नाही. त्यामुळे आता आपण चाललो ईस्टला, शेलार नाक्याला. ईस्टला लोकेशन आहे शेलार नाका, पेंढरकर कॉलेज गरडा सर्कलच्या अगोदर. तिथे खूप मोठा जल्लोष असतो, खूप मोठा उत्सव असतो. तर मित्रांनो जस्ट त्या शेलार नाक्याला आपण पोहोचलोय. खूप जल्लोष आहे, खूप लाईटी लावलेत, खूप भारी डेकोरेशन केलं आहे. जसे की आपल्या फडकेरोला दिवाळीची पार्ट असते तसंच एक डेकोरेशन केलं आहे. किती सुंदर वाटते, खूप छान वाटते. तर तिकडून एक भव्य रॅली आहे, ती रॅली आपण व्हिजिट करू लवकरच. इकडचीच रॅली आहे ती. त्याचपूर्वी आपण तुम्हाला बाबांचं दर्शन देतो. तर त्याच्यानंतर आपण ती रॅली मध्ये जाऊ, थोडंसं नाचू विंचू आणि इथून जाऊ दुसऱ्या लोकेशनवरती. तर चला जाऊया. रॅलीमध्ये तुम्ही बघत असाल माझ्या मागे खूप ट्रॅफिक झाली, कारण समोरून रॅलीच तेवढी मोठी येते. तर त्या आपण रॅलीमध्ये जाऊ, थोडासा नाचू वगैरे, जल्लोष करू आणि जाऊ दुसऱ्या लोकेशनला. जय भीम.
सगळे सावळ्यात नाचले पाहिजे एवढा टाकला असं 300 डेसिबल आवाज काय करेल किती 300 उद्या ढोका टाकला ना डायरेक्ट 3 लोक मध्ये आवाज in the mix.
एकच साहेब बाबासाहेब, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. तर मित्रांनो आता आपण निघालोय डोंबिवली ईस्टवरून जे शेलार नाक्याला गेलो होतो. बाप रे बाप, एवढी मोठी रॅली ना, आई शपथ शॉक झालो तिथे बघून. कारण जी शेलार नाक्यावरनं रॅली चालू होती ती आपला 4 रस्ता आहे ना, 4 रस्ता चौक डोंबिवली ईस्ट मधला तिथपर्यंत होती. म्हणजे एकूण कमीत कमी मला तर वाटतं 7-8 9 डीजे असतील लाईनीत. डीजे, बँजो, त्याच्यानंतर बापरे बाप केवढी गर्दी होती. मी एकाला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की पहिले मला जे बी म्हणालतो, त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ॲक्च्युली इथे एकूण 7 ते 8 रॅली एकत्र असतात. दरवर्षी 7 ते 8 रॅली एकत्र असतात आणि मग ते एकत्र निघतात. त्याच्यामुळे एवढी जल्लोष आणि एवढी गर्दी असते. मला तर वाटत नाही ते 12-1 वाजेपर्यंत बंद होईल. बट आम्ही तिथून निघालो आणि फुल घामाघूम झालो, खूप एन्जॉय केली, खूप नाचलो. ॲक्च्युली दरवर्षी आम्ही घरी असतो त्याच्यामुळे कुठे जायला नाही भेटत, घरात पण कार्यक्रम असतो म्हणून. बट यावर्षी वेळात वेळ काढून निघालो बाहेर. मी पण जल्लोष बघितला आणि तुम्हाला पण दाखवला आणि भाईनी पण बघितला. भाई पण बोलला बापरे खूप क्राऊड असतो. तर खूप मजा आली. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण जे डोंबिवली ईस्ट आणि डोंबिवली वेस्टचा जो काही तुम्हाला जल्लोष दाखवला आणि त्या जल्लोषमध्ये छोटासा का होईना तुम्ही पण आनंद घेतला, मी पण आनंद घेतला. मला तर खूप भारी वाटलं. तुम्हाला पण खरंच खूप चांगलं वाटलं असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. त्या कमेंटने मला खूप प्रतिसाद मिळतो. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. तर मित्रांनो चला भेटूया नवीन ब्लॉगला एका नवीन जल्लोषमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चलो गाय, जय भीम.